उद्याच्या 28 तारखेला महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष माननीय सपकाळ साहेब येणार आहेत आणि त्या दिवशी आपल्या या शहरामध्ये अतिशय मोठ्या उत्साहाने काही लोक काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश करणार आहेत। या तयारीसाठी पाहण्यासाठी आलेले आपल्या सर्वांचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्राध्यापक रवींद्रजी चव्हाण साहेब, त्याचबरोबर तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्षाचे प्रतिनिधी श्री बसवराज पाटील, त्याचबरोबर शहर काँग्रेस कमिटीचे आणि माजी नगराध्यक्ष अतिशय तळमळीनं सर्वांसोबत राहणारे आमचे सहकारी श्री मोगलाजी अण्णा शिरशेटवार आणि उद्याच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये प्रवेश ज्यांचा आहे ते असलेले बालाजी रवलावार, अविनाशजी नीलमवार, तुळशीरामजी संगमवार, त्याचबरोबर अतिशय सर्वांना उत्साहपूर्वक आमच्या संघटनेमध्ये अतिशय कुठल्याही पक्षामध्ये जर 1-2 पक्षामध्ये जर गेले असतील तरी ते कुठल्याही पक्षामध्ये जर गेले तर संघटन वाढवणारे आणि अतिशय उत्साहपूर्वक आपल्याला सर्वांना साथ देणारे आणि तुमच्या या देगलूरचा चेहरा मोहरा बदलण्यामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते सोमनाथजी आमचे सोमटांकर रामदास पाटील, त्याचबरोबर बिस्मिल्लाजी कुरेशी आणि त्यांच्यासोबत श्री सोनकांबळे साहेब, अशा यांच्यासोबत हजारो कार्यकर्ते उद्या हो आजी माजी नगरसेवक सर्व उद्या 28 तारखेला होणाऱ्या या सभेमध्ये पक्ष प्रवेश करणार आहेत। आणि त्याचबरोबर या देगलूरचं वातावरण आम्ही पाहिल्यानंतर आता आम्ही जेव्हा तयारी पाहिलो आम्ही कार्यक्रमाची उद्याच्या, तेव्हा असं उत्साहाचं वातावरण सर्व कार्यकर्त्यांमध्ये आहे। आणि त्याचबरोबर उद्याच्या होऊ घडलेल्या आपल्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये आपल्या सर्वांचं उत्साह पाहता अतिशय चांगल्या पद्धतीचं आम्हाला पाठबळ काँग्रेस पक्षाला अतिशय देगलूर व देगलूरच्या परिसरामधून जिल्हा परिषद असेल, पंचायत समिती असेल, नगरपालिका असेल आणि अतिशय ताकदीनं आमच्या सोबत काँग्रेस सोबत राहणार आहे। काही लोकांना पहिलं वाटलं बरेचसे काही पक्षप्रवेश सोहळे झाले, त्या सोहळ्यामधून जे काही वातावरण आपल्याला दाखवण्याचा प्रयत्न झाला पण ते अतिशय चुकीचा प्रयत्न आहे। आणि त्यापेक्षाही दुपटीच्या ताकदीनं हे सर्व मातबर मंडळी दुपटीच्या ताकदीनं आमच्या काँग्रेससोबत त्यांनी येण्याचं किंवा आमच्या पक्षामध्ये येण्याचं त्यांचा सर्वांचा मानस आहे। आणि त्यामुळं आपल्याला सर्वांना मला सांगायचं तुमच्या माध्यमातून शहरवासियांना आणि आमच्या ग्रामीण भागातल्या सर्व लोकांना आणि त्याचबरोबर याचबरोबर जिल्ह्यामध्ये सुद्धा एवढंच नाही, जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष या नात्यानं जिल्ह्यामध्ये सुद्धा उत्साहाचं वातावरण आहे। काँग्रेस पक्ष भक्कम आहे, कोणी काँग्रेस पक्षाला संपितो म्हणजे काँग्रेस पक्षाला संपणार नाही हे वातावरण सध्या जसजसे निवडणुका होईल तसं वातावरण आमचं फुल झालेलं आहे किंवा आमच्या सोबत येण्याची मानसिकता बऱ्याचशा मंडळींची राहणार। त्यामुळं आपल्या सर्वांना मला आपल्या आजच्या या माध्यमातून एवढंच सांगायचं आहे की आम्ही उद्याचा कार्यक्रम जे काही आम्ही काही कोणाचा स्पर्धा करणार नाही, पण कालचा कार्यक्रम झाला त्यापेक्षाही दुपटीचा कार्यक्रम उद्या काँग्रेसचे हे आमची सर्व मंडळी त्यांच्या सर्वांच्या ताकदीनं विश्वासावर आणि त्यांच्या सर्वांच्या जोरावर निश्चितपणानं होईल असा मला आत्मविश्वास जिल्हा काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून 100% राहणार आहे। एवढंच आपल्याला आजच्या या निमित्तानं सांगतो। धन्यवाद। जलसा लिया जाने वाला है, क्या कुछ तैयारियां की गई है सर आने वाले दिनों में? देगलूर में आने वाले 28 तारीख को कांग्रेस पे एक बड़ी महारैली यहाँ आयोजित की है और महारैली को और कार्यकर्ता मेड़ावा को संबोधित करने के लिए महाराष्ट्र के जो हमारे प्रदेशाध्यक्ष है माननीय हर्षवर्धन जी सपकाळ साहब वो यहाँ देगलूर शहर में आ रहे हैं। तो देगलूर शहर में आके सभी कार्यकर्ताओं को मार्गदर्शन करेंगे और साथ ही साथ जो देगलूर शहर के में अन्य पक्ष में जो प्रमुख पदाधिकारी रहे वाले हैं वो बहुत से पदाधिकारी उसमें माजी नगराध्यक्ष है, माजी नगर उपाध्यक्ष है, बड़े माजी नगर सेवक है
एक राष्ट्रवादी गट के बड़े प्रदेश लेवल के नेता हैं, ये सभी लोग हमारे कांग्रेस पार्टी में उस दिन शामिल होंगे और उनका स्वागत महाराष्ट्र के प्रदेश अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ साहब करेंगे। सर, आता काल परवा सभा झाली, त्यामध्ये अनेक जणांचं म्हणणं होतं की माजी नगरसेवक म्हणजे की अनेक जणांचे चेहरे होते की 4 नगरसेवक 4 माजी नगराध्यक्ष होते आणि अनेक नगरसेवक होते, पण काँग्रेस राष्ट्रवादीचं म्हणणं आहे की ते आमच्याकडे इथं एवढे झाले नाही तर ते कसे काय आले पक्षामध्ये, आता त्यांचं म्हणणं आरोप केला ते नाही। त्यांचा आरोप करण्यापेक्षा आम्ही त्यांचा आरोप काय आहे उद्या येणाऱ्या 28 तारखेला हे सिद्ध करून दाखवू की आमच्याकडे जी येणारी मंडळी आहे ती कोणत्या पदावर काम केलेली आहे आणि किती जण कोण्या पदावर आहेत हे 28 तारखेला येणाऱ्या काळामध्ये तर सिद्ध होईल। पण आपण बघू शकता की येणाऱ्या काळात जे महाराष्ट्राचं जे राजकारण आहे, जे आमचे लोकसभेचे जे विरोधी पक्षनेते आहेत माननीय राहुलजी गांधी यांनी देशासमोर एक भाजप समोर जे आव्हान केलेलं आहे, एक जातीवादी पक्षासमोर जे आव्हान या ठिकाणी उभा केलेलं आहे, सर्व समाजाला सोबत घेऊन ची नीती माननीय राहुलजी गांधी या ठिकाणी अवलंबित आहेत। आणि आपण जर देगलूर शहराचा इतिहास जर या ठिकाणी बघितला तर आतापर्यंत देगलूर शहर हे सेक्युलर विचारसरणीचं शहर म्हणून राहिलेलं आहे। देगलूर शहरानं आतापर्यंत नगरपालिकेची सत्ता कधीही जातीवादी शक्तीच्या हातात गेली नाही। आता आपण विचाराल की बाबा राष्ट्रवादी आहे, पण राष्ट्रवादी मला या ठिकाणी सांगायचं आहे की राष्ट्रवादी अजितदादा गट हा भाजपची नाण्याची दुसरी बाजू आहे। जर ते सेक्युलर म्हणून या ठिकाणी वावरत असतील तर ते त्यांना सत्तेमधून बाहेर पडलं पाहिजे। आज ते महायुतीच्या गठबंधनामध्ये आहेत, भाजप जो काही निर्णय घेत आहे त्या निर्णयाशी सहमत, ते प्रत्येक निर्णयाशी सहमत त्या ठिकाणी राज्य सरकार असेल का केंद्र सरकार असेल त्या ठिकाणी राष्ट्रवादी अजितदादा गट त्या ठिकाणी भाजपची सहमत आहे। त्यामुळं सेक्युलर म्हणणारी राष्ट्रवादी अजितदादा गट ही सेक्युलर कशी होऊ शकते हे माझा प्रश्न आहे। सर, दुसरी अजून एक पद्धतीमध्ये प्रजावणीला तुम्ही एक आवाहन केलं होतं की इच्छुक उमेदवारांसाठी तुम्ही फॉर्म देखील मागवले होते जिल्हा परिषद पंचायत स्थानिक स्वराज्य संस्थेसाठी, तर काही जणांना अजून म्हणणं आहे की तालुका लेवलवर जशा पद्धतीनं कार्यक्रम व्हायला पाहिजे होतं त्या पद्धतीचा कार्यक्रम झाले। आता तालुका लेवलवर करण्यापेक्षा आताच हनुमंतराव पाटलांनी सांगितलं की आम्ही तालुका लेवलवर आता येणाऱ्या 2 दिवसामध्ये 28 तारखेच्या नंतर 2 निरीक्षक पक्षाच्या वतीने आम्ही या ठिकाणी पाठवणार आहोत। त्या निरीक्षकाच्या वतीने या ठिकाणी इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्या जातील, कार्यकर्त्यांशी संवाद घेतला जाईल आणि त्यानंतर एक पक्षाचा मोठा मेळावा किंवा कार्यकर्त्यांशी संवाद मेळावा काँग्रेस पक्षाच्या वतीने त्या ठिकाणी घेतल्या जाईल। आता निवडणूक प्रक्रिया म्हणल्यानंतर त्या प्रक्रियेमध्ये आपल्याला प्रत्येकाला टप्प्याटप्प्याने त्या ठिकाणी पुढे जाणं हे अपेक्षित आहे। त्यामध्ये जे काही काँग्रेसचे बैठका चालू आहेत, काही शहराध्यक्ष बैठका घेत, काही तालुकाध्यक्ष बैठक, पण काही बैठकाला अर्धे प्रतिनिधी जे काही पदाधिकारी आहेत त्या बैठकीला उपस्थित राहतात, काय जाईल म्हणजे समन्वय नाही असं सध्या चर्चा जोरदार होते काँग्रेसमध्ये। समन्वय नाही असं म्हणू शकत नाही। आज आपण बघू शकता आता जे पेंडॉलमध्ये आम्ही बसलो होतो तिथले फुटेज आपल्याजवळ आहे, त्याच्यामध्ये शहरातली सर्व मंडळी त्याचबरोबर ग्रामीण भागातली सर्व पदाधिकारी मंडळी त्या ठिकाणी उपस्थित होती। समन्वय नाही म्हणणं हे काही लोक म्हणजे कुठंतरी काँग्रेसमध्ये दुवा निर्माण व्हावा या हेतूने या ठिकाणी आपण सांगताय। तिथं बघा सगळे पदाधिकारी प्रमुख मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे आणि मला वाटतं की 28 तारखेला काँग्रेसचा मेळावा झाल्यानंतर देगलूर शहरामध्ये येणाऱ्या नगरपालिकेमध्ये त्याचबरोबर ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदला देगलूर तालुक्यामध्ये संपूर्ण काँग्रेसमय वातावरण या ठिकाणी झालेलं दिसेल आणि येणाऱ्या काळात निश्चितच कार्यकर्ते अतिशय जीवाने आणि मनाने या ठिकाणी काँग्रेसचं काम करतील आणि काँग्रेसला नगरपालिकेवर जिल्हा परिषदवर विजयश्री या ठिकाणी खेचून आणतील। सर, मागील काही दिवसापूर्वी काँग्रेस पक्षाकडून अत्यंत महत्त्वाचा एक निर्णय घेण्यात आला होता की फादरवाडीवरती महिलेला स्थान देण्यात आलं, परंतु मागील काही दिवसांपासून पाहत आहे की त्यांचं कोणत्याही काँग्रेसच्या कार्यक्रमामध्ये सहसा प्रवेश किंवा त्यांचा सहभाग दिसत नाही। आज सुद्धा पत्रकार परिषद आहे तरी सुद्धा त्यांचं त्या ठिकाणी उपस्थिती लाभलेली नाही। काय सांगाल सर, काही नाराजीचा सूर आहे? नाराजीचं नाही, त्यांनी मला संपर्क केला होता मी जेव्हा देगलूरला येऊ लागलो तेव्हा आपणही उपस्थित होता। जेव्हा मागच्या वेळेस मी इथं आलो होतो काँग्रेस कार्यालयामध्ये त्यांनी स्वतः भाषण त्या ठिकाणी महिला अध्यक्षांनी म्हणजे तालुका अध्यक्षांनी त्या ठिकाणी केलेलं होतं। आज त्यांना
कामानिमित्त बाहेरगावी त्या ठिकाणी गेलेले आहेत. त्यांचे प्रतिनिधी त्यांनी इथं उपस्थित आहेत, पाठवलेले आहेत. आणि येणाऱ्या काळात ज्या काही संघटनात्मक बदल या ठिकाणी करायचं आहे, येणाऱ्या पुढच्या 8 दिवसामध्ये काँग्रेस पक्ष नांदेड जिल्ह्यातल्या बऱ्याच संघटनात्मक बदल, राहिलेल्या सेलची निवड, राहिलेले अध्यक्ष हे त्या ठिकाणी सर्व नवीन त्या ठिकाणी करणार. रामदास पटेल सुल्तानकर के कांग्रेस में आने से क्या आने वाले दिनों में कांग्रेस को कितना फ़ायदा मिल सकता है? निश्चित तौर पर रामदास पाटिल एक प्रशासकीय अधिकारी रह चुके हैं, उनको बड़ा प्रशासकीय अनुभव है और उन्होंने जहाँ भी काम किया है एक संगठनात्मक तौर के ऊपर बड़ा अच्छा काम उन्होंने किया है. जहाँ भी वो रहे हैं पूरी संगठन बांधनी वो बहुत अच्छी तरह से उन्होंने की है और मुझे यकीनन बड़ी खुशी है. और मैं आपके माध्यम से वो बताना चाहूँगा कि रामदास पाटिल का कांग्रेस में आने से हमारा कांग्रेस का तो संगठन मजबूती होगा, साथ ही साथ कार्यकर्ताओं का हौसला बड़ा बढ़ेगा और निश्चित तौर पर रामदास पाटिल का फायदा देगलूर तालुके में नहीं पूरे जिले में हमको यहाँ आपको दिखाई देगा. आने चर्चा आहे का की स्थानिक स्वराज्य संदर्भात की युती संदर्भात म्हणजे उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना असेल किंवा राष्ट्रवादी असेल हे अनेक जण किंवा वंचित तुमच्यासोबत भेटी वगैरे झालेत का येणाऱ्या स्थानिक स्वराज्य? मागे आम्ही महाविकास आघाडीची एक बैठक नांदेडला त्या ठिकाणी घेतली होती. त्या बैठकीमध्ये आम्ही निर्णय घेतला की नांदेड जिल्ह्यामध्ये या ठिकाणी महाविकास आघाडी करून आपण त्या ठिकाणी निवडणुकीला समोर जाण्याच्या अनुषंगाने कोण्या भागामध्ये कशी आघाडी करता येईल, नगरपालिकेमध्ये असेल, जिल्हा परिषदमध्ये असेल, त्या ठिकाणी आम्ही एक प्राथमिक चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे. आणि येणाऱ्या काळात प्रत्येक पक्ष आपला त्या ठिकाणी सर्वे करेल आणि पुढील दिशा महाविकास आघाडीची येणाऱ्या काही दिवसांमध्ये स्पष्ट होईल.